तर मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे आपला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इन एसएचएम. बरोबर ना. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम इंडेक्स नुसार हा आपला नेक्स्ट पॉइंट येतो. ओके सर. या लेक्चरला स्टार्ट करण्याच्या आधी किंवा या पॉइंटला स्टार्ट करण्याच्या आधी मला तुम्हाला एक करेक्शन सांगायचे आहे. लास्ट टाइमला मी जे फेज ऑफ एसएचएम सांगितलं किंवा फेज इन एसएचएम सांगितलं त्याच्यामध्ये सेम फेजची जी डेफिनेशन सांगितली होती ना, तर त्याच्यामध्ये फेज डिफरन्स मी 0 असं सांगितलं होतं, पण ती 0 ही एक कंडिशन झाली. त्यामुळे त्याला करेक्ट करा. 0 च्या ऐवजी 2π करा. परत एकदा रिपीट करतोय मी. लास्ट टाइमला जे आपण सेम फेज आणि आउट ऑफ फेज, सेम फेज आणि आउट ऑफ फेज असा एक टेबल काढला होता बघा. त्याच्यामध्ये सेम फेजची जी डेफिनेशन किंवा व्हायला स्टेटमेंट लिहिलं होतं ना, की जर फेज डिफरन्स हे 0 डिग्री असेल तर ते एसएचएम म्हणजे सेम फेज वाले एसएचएम असतात. तर त्या 0 डिग्रीच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, 2π एवढंच करायचं आहे. 0 ला पुढून 2π करायचं आहे. क्लिअर. ठीक आहे. तर आता मी नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करतो, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हेडिंगवर आम्हाला काय लक्षात येतं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम म्हणजे एसएचएमच्या ग्राफचा अभ्यास करायचा. एसएचएम मधल्या ग्राफचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं सर, एसएचएम मध्ये जे क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटीज, म्हणजे एसएचएम मधल्या फिजिकल क्वांटिटीज म्हणजे कोणत्या सर, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, यांचे काय ग्राफ्स राहतील विथ रिस्पेक्ट टू टाइम, बिकॉज इट इज पिरियॉडिक फंक्शन्स ना. मग पिरियॉडिक फंक्शन्स हे टाइमचे फंक्शन्स असतात. विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होते ना. आणि तुम्ही जर असंही जर एसएचएम ला बघितलं विथ रिस्पेक्ट टू टाइम सगळे पार्टिकल्स, सगळ्या क्वांटिटीज व्हेरिएबल होत आहेत. म्हणजे t=0 ला मीन पोझिशन, t=1 सेकंडला काहीतरी दुसऱ्या पोझिशनला गेला असेल. आमच्या डोळ्यासमोर ते एक एक्झाम्पल आहे ना सर, मीन पोझिशनच्या अबाउट टू अँड फ्रो होतोय पार्टिकल. मग विथ रिस्पेक्ट टू, ठीक आहे, मीन पोझिशन टू अँड फ्रो जर होत असेल तर t=0 ला मीन पोझिशनला आपण आयडियल केस कंडिशन कन्सिडर करू. तर ॲट एव्हरी टाइम डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन चेंजेस. म्हणजे डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन आर द फंक्शन्स ऑफ टाइम. देअरफॉर डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, वेलोसिटी वर्सेस टाइम, ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम हे ग्राफ पण काढता येतील आपल्याला. आणि त्याच ग्राफला याच्यात आपल्याला काढायचं आहे. त्यातनं काही कन्फ्युजन निघतील. ठीक आहे, ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये ना एवढंच सारं आहे. आणि मला असं वाटतं की हा बोर्ड ओरिएंटेड पॉईंट जास्त आहे, पण त्या ग्राफवरनं काही कन्फ्युजन निघणार आहे ते मात्र आमचे एमसीक्यू छान प्रकारे बनवू शकते. ठीक आहे, म्हणजे ते सीईटी पॉईंट ऑफ न त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारू शकते. पण जास्त करून मला असं वाटतं की हा पॉईंट बोर्ड ओरिएंटेड आहे, बोर्डमध्ये जास्त विचारण्यासारखा आहे. ठीक आहे, तर मी स्टार्ट करतो लेक्चरला. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम. तर याच्यामध्ये ना सर 2 कंडिशन होत्या. कोणत्या 2 कंडिशन, की ज्या वेळेस पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट होतो त्यावेळेसची एक कंडिशन, स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे पार्टिकल विच इज परफॉर्मिंग लिनियर एसएचएम स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. आणि दुसरी कंडिशन मी काय सांगितली, इंडेक्स मध्ये लिहून दिली होती पहा, की स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे दोन्ही आयडियल कंडिशन्स आहेत ना, एक तर मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला तर किंवा एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाला तर. मीन आणि एक्स्ट्रीम दोन्ही सांगितलं ना, तर मधातलं तर येतं मग आम्हाला. ठीक आहे, किंवा मधातलं आम्हाला प्रेडिक्ट करता येतं त्याच्यामध्ये जे काही मोशन स्टार्ट होणार आहे. क्लिअर आहे की नाही. या 2 आयडियल कंडिशन्स आहेत, म्हणून या 2 आयडियल कंडिशनला कन्सिडर करून ग्राफ काढायचे आहेत. त्यातली पहिली मी लिहिली आणि ते एक्सप्लेन करणार आहोत. जी एक्स्ट्रीम पोझिशनची आहे, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, ते तुम्हाला करायचं आहे. टेक्स्ट बुक मध्ये सगळं दिलेलं आहे व्यवस्थित, टेबल, ग्राफ, कन्फ्युजन, तसंच सांगणार आहे मी. ठीक आहे, हाच एक पॉईंट असा आहे की जो टेक्स्ट बुक मध्ये जसा दिला ऍज इट इज तशाला तसा बघायचा आहे. क्लिअर. तर त्याच्यामुळं मी फर्स्ट एक्सप्लेन करतोय. दुसरी जी कंडिशन आहे स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन ती तुम्हाला करायची आहे. बघा आता स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन म्हणजे फेज डिफरन्स फाय किती असतो सर, फेज डिफरन्स म्हणतोय मी याला, सॉरी फेज इनिशियल फेज किती आहे, फाय. इनिशियल फेज म्हणजे फाय, तो किती असतो, 0 मीन पोझिशन पासून फेज. ठीक आहे, इनिशियल फेज 0 असतो. मग हा जर का इनिशियलला 0 असेल तर इनिशियलला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असतं, x = a sin ωt. याला जर डिफरन्शिएट केलं d/dt ना, तर वेलोसिटी मिळेल कुठली, मीन पोझिशनची. म्हणजे हे सगळे मीन पोझिशनच्या वेळेसचे. क्लिअर आहे की नाही. डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन मीन पोझिशनच्या वेळेस. अगेन याला डिफरन्शिएट करून जर वेलोसिटी मिळत असेल तर याला वेलोसिटीला डिफरन्शिएट करून ऍक्सेलरेशन मिळत असतं. मग हे तर इक्वेशन माहिती आहे आम्हाला. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल x = a sin ωt प्लस फाय. तर पण प्लस फाय लिहिण्यात काही अर्थ नाही ना, फायची किंमत 0 असतं इनिशियलला, म्हणून मी प्लस फाय लिहिला नाही, प्लस 0 होईल ना. क्लिअर. मला याला डिफरन्शिएट करून, म्हणजे साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येत असते, ओमेगा टी जशाला तसा आपण इथं चेन रूल लागेल, 1 ओमेगा बाहेर येईल, म्हणून ए ला मल्टिप्लाय मध्ये 1 ओमेगा आला. परत आता या व्ही ला डिफरन्शिएट केलं तर
कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन येत असतो, मायनस साइन. ठीक आहे, ओमेगा टी ला ओमेगा टी जशाला तसा, पण अगेन अजून एक ओमेगा येईल म्हणजे ए ओमेगा स्क्वेअर होईल. तर मला ते डिफरन्शिएट करणं आता आम्हाला जमायला पाहिजे. हे फार सोपे सोपे डिफरन्शिएशन आहे. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला, ही स्टेप याच्यानंतरची एक्स्ट्रीम पोझिशनला पण सेम. ठीक आहे, तुम्हाला एक्स्ट्रीम पोझिशनला काय करायचं आहे, फेस फाय इज इक्वल टू पाय बाय टू. म्हणजे पाय बाय टू म्हणल्यानंतर इथं काय होईल, साइन ओमेगा टी प्लस पाय बाय टू म्हणजे कॉस ऑफ ओमेगा टी. इथं कॉस आलं तर इथं त्याचा डिफरन्शिएशन वेगळं येईल, परत इथं डिफरन्शिएशन वेगळं येईल. म्हणजे अशा पद्धतीने एक्स्ट्रीम साठी करायचं आहे तुम्हाला. यानंतरची स्टेप काय येते, टेबल. ही फर्स्ट स्टेप झाली. दुसरी स्टेप येते टेबल काढणं. टेबल मध्ये काय करायचं असते, थीटाच्या काही आयडियल व्हॅल्यूज घ्यायच्या. थीटा इज इक्वल टू ओमेगा टी असं मी लिहू शकतो ना, कारण हा थीटा झाला साइन ऑफ अँगल ना, साइन ऑफ थीटा. थीटा इज इक्वल टू ओमेगा टी असतो बेसिकली. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, यानंतर मी ना थीटाच्या काही आयडियल कंडिशन्स घेतो. आयडियल म्हणजे थीटा 0 डिग्री, थीटा पाय बाय 2 डिग्री म्हणजे 90 डिग्री, थीटा पाय डिग्री. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 पाय बाय 2 डिग्री आणि त्यानंतर 2 पाय डिग्री. अशा मी काही आयडियल व्हॅल्यूज घेतल्या कशाच्या, थीटाच्या. हे घ्याव्या लागतात आपल्याला. टेक्स्टबुक मध्ये याच्यानंतरची सुद्धा 5 पाय बाय 2 अशी घेतलेली आहे, पण ती घेण्यात काही अर्थ नाही, कारण 2 पाय झाली म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट झालं किंवा एक सायकल कंप्लीट झालं. तर त्यानंतरच्या आपण एवढ्या जर व्हॅल्यू मिळाल्या आपण, तर याच्यानंतरच्या व्हॅल्यूज आपण प्रेडिक्ट करू शकतो. त्यामुळं 2 पाय पर्यंतच घ्यायचं. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये अजून एक दिलेली आहे कंडिशन, ती काही घेतली काय न घेतली काय तरी आपलं उत्तर किंवा आपला ग्राफ येणारच आहे बरोबर. त्यामुळे मी ते घेत नाहीये, ते अजून कन्फ्युजन होईल ना मग नाही तर आम्हाला. ठीक आहे, हे थीटाच्या व्हॅल्यूज झाल्या, हे कॉमन आहे एक्स्ट्रीम साठी सुद्धा. याच्यानंतर डिस्प्लेसमेंटचं जे इथे इक्वेशन मिळाले ते इथे लिहायचे. एक्स इज इक्वल टू काय, ए साइन ओमेगा टी जशाला तसा लिहिला. ठीक आहे, हे एक्सचा कॉलम येईल मग. ठीक आहे, त्याच्यानंतर v इज इक्वल टू काय, ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, हे जशाला तसं इथे लिहिलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू काय, मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी. बरोबर आहे, म्हणजे या ओमेगा टीच्या ठिकाणी, या ओमेगा टीच्या ठिकाणी, या ओमेगा टीच्या ठिकाणी या सगळ्या व्हॅल्यूज ठेवायच्या आणि जे काही व्हॅल्यू येईल ते टेबल मध्ये प्लॉट करत राहायचं, असं या पॉइंटला म्हणायचं आहे. किंवा अशा पद्धतीने हा टेबल आपल्याला मिळेल. कळतंय का तुम्हाला, की अशा पद्धतीने आपल्याला हा टेबल मिळेल ना. बरोबर, मग आता या 0 ची व्हॅल्यू इथे टाका बरं. ठीक आहे, म्हणजे या ओमेगा टी ची पहिली काय व्हॅल्यू आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, अशा 5 कंडिशन्स घेतल्यात ना, 5 अँगल्स घेतलेत ना आपण. मग या 5 अँगल साठी एक्स, बी आणि ए काय येतो तो इथं प्लॉट करायचा किंवा मांडायचा. असाच एक्स्ट्रीम साठी पण टाकायचा आणि या टेबलवर नंतर ग्राफ मिळतो आपल्याला. बरोबर आहे नाही. बघा 0 डिग्री जर मी इथे टाकलं तर साइन 0 0, 0 इंटू एनिथिंग 0, पाय बाय 2 टाकलं तर साइन पाय बाय 2 91 असतं. मग 1 इंटू ए इज ए, पाय 0 म्हणून 0, 3 पाय बाय 2 म्हणजे 270, साइन 270 ची व्हॅल्यू -1 असते. -1 इंटू ए इज -a. आता आम्हाला या सगळ्या साइन कॉसच्या व्हॅल्यूज मात्र माहिती पाहिजे. कोणत्या कोणत्या, साइन 0 90 180 270 360 आणि कॉस 0 90 180 270 360. ह्या व्हॅल्यूज माहित नसतील तर ते ठीक आहे पहिले लिहून घ्यायच्या. ते कुठे सगळ्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. हा, जे तुम्ही जे लॉक टेबल वापरता त्यामध्ये दिलेलं आहे. लॉक टेबल मध्ये बघण्याची गरज नाही, त्या आधी दिलेलं राहते मॅथच्या सेक्शन मध्ये. पण ह्या सगळ्याच व्हॅल्यूज आम्हाला स्टँडर्ड आहेत माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा हे मी ह्या अँगलला आता कॉसच्या याच्यात टाकतो. मग कॉस ऑफ 0 होईल. मग कॉस 0 मॅक्झिमम असते. मॅक्झिमम म्हणजे 1, 0 आणि 1 मध्ये व्हॅल्यूज ना. तर कॉस 0 इज 1, 1 इंटू ए ओमेगा इज ए ओमेगा. त्याच्यानंतर पाय बाय 2, तर कॉस ऑफ पाय बाय 2 तर 0, तर 0 इंटू एनिथिंग इज 0. पाय व्हॅल्यू टाकली तर कॉस पाय म्हणजे 180 डिग्री -1, -1 इंटू ए ओमेगा इज -ए ओमेगा. त्याच्यानंतर 270 टाकली तर 270 0 असते कॉस. मग 0 इंटू एनिथिंग इज 0. 360 टाकली तर 360 इंटू ए ओमेगा, 360 टाकली तर कॉस ऑफ 360 ची व्हॅल्यू 1 असते. त्याच्यामुळे 1 इंटू ए ओमेगा इज ए ओमेगा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ह्या जर व्हॅल्यूज टाकल्या आपण तर अगेन बघा साइनचा आहे म्हणजे साइन 0 0, साइन 91 म्हणजे -a ओमेगा स्क्वेअर. पाय किती असते, साइन 0. ठीक आहे, हे 270 साइन 270 ची व्हॅल्यू -1 असते. मग -1 इंटू -a ओमेगा स्क्वेअर तर ते प्लस ए ओमेगा स्क्वेअर होईल आणि 360 तर 0च असते. म्हणजे अशा पद्धतीने ना आम्हाला या व्हॅल्यूज काढता येतील. इथे एक व्हॅल्यू राहिली बघा 360 जर व्हॅल्यू टाकली तर ती इथे 0, 0 इंटू ए इज 0.
बरं या सगळ्या व्हॅल्यूज आम्हाला अशाही लक्षात राहतात हा. तुम्ही दोनच लक्षात ठेवायचे, दोनच लक्षात ठेवायचे, त्याच्यानंतरच्या लक्षात ऑटोमॅटिक राहतात. कशा बघा, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह ए आणि निगेटिव्ह ए मध्येच व्हॅरी होऊ शकतो. व्हेलॉसिटी मॅक्झिमम आणि मॅक्झिमम काय असते, ए ओमेगा असते, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू प्लस मायनस ए, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू प्लस मायनस ए ओमेगा आणि ऍक्सलरेशनची व्हॅल्यू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए असंच राहू शकतं ना. मॅक्झिमम ऍक्सलरेशन, मॅक्झिमम व्हेलॉसिटी, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट हे सगळ्या मी मॅक्सच्या व्हॅल्यू लिहिल्या. मॅक्स, ठीक आहे, मॅक्सच्या व्हॅल्यू, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट प्लस मायनस ए, म्हणजे प्लस कधी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला किंवा राईट एक्स्ट्रीमला, मायनस कधी लेफ्ट एक्स्ट्रीमला. व्हेलॉसिटी मॅक्झिमम एक तर प्लस ए ओमेगा राहील नाही तर मायनस ए ओमेगा राहील. प्लस ए ओमेगा राईट एक्स्ट्रीमला, मायनस ए ओमेगा लेफ्ट एक्स्ट्रीमला. ऍक्सलरेशन मॅक्झिमम ची व्हॅल्यू काय, मॅक्झिमम ऍक्सलरेशनची प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए, प्लस ओमेगा स्क्वेअर ए राईट एक्स्ट्रीमला, मायनस ओमेगा स्क्वेअर ए लेफ्ट एक्स्ट्रीमला. मग आता ह्या जर व्हॅल्यूज आम्हाला अशाही माहिती आहेत, ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंटच्या वेळेस काय येतं बघा. ठीक आहे, आता यांच्या मिनिमम व्हॅल्यूज तर आम्हाला माहितच आहेत ना, 0 0 0. मिनिमम व्हॅल्यू एक्स ची किती 0, व्हेलॉसिटीची किती 0, ऍक्सलरेशनची किती 0. मग बघा मला काय म्हणायचंय, तुम्हाला या टेबलला जर असंही लक्षात ठेवायचं असेल ट्रिकच्या मदतीने, तर पहिल्या दोन व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या. म्हणजे पहिल्या दोन व्हॅल्यू मध्ये एक तर 0 येईल किंवा एक्स ची मॅक्झिमम व्हॅल्यू येईल. पहिल्या दोन व्हॅल्यू मध्ये व्हेलॉसिटीची एक तर 0 येईल किंवा व्हेलॉसिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू येईल. तसंच ऍक्सलरेशनचं. आता हे जर कळालं असेल तर बघा, आता मी एक ट्रिक सांगतो, या ट्रिकच्या मदतीने याला लक्षात ठेवू शकतो आपण. कसं, मला हे दोन व्हॅल्यूज माहिती आहेत डिस्प्लेसमेंटच्या, 0 ए, याच्यानंतरच्या काय येतील बघा, 0 मायनस ए, कारण याला परत लेफ्ट एक्स्ट्रीमला कन्सिडर करायचं ना आपल्याला. म्हणजे 0 ए माहित आहे, 0 मायनस ए 0, परत आता इथं ए येईन, परत 0 येईन, परत मायनस ए येईन, परत 0 येईन, असं व्हॅरी होत जाईल. कारण त्याच आपल्याला व्हॅरी करायच्या आहेत ना. याला एकदा पॉझिटिव्ह केलं तर निगेटिव्ह, पुन्हा पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह, असंच व्हॅरी होईल. आणि मध्ये मात्र कंपल्सरी एक, ठीक आहे, 0 येईनच. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक एच्या नंतर, मायनस एच्या नंतर एक 0 येईनच, मिनिमम व्हॅल्यू येईनच. तसंच इथं ए ओमेगा 0, आता मायनस ए ओमेगा 0, परत ए ओमेगा 0, परत आता मायनस ए ओमेगा 0, अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू होतील. ठीक आहे, तर म्हणून मी म्हटलं होतं की समोरच्या व्हॅल्यूज आपल्याला प्रेडिक्ट करता येतात. तसंच ऍक्सलरेशनचं सुद्धा 0 मायनस ए ओमेगा, ठीक आहे, 0 मायनस ए ओमेगा, आता परत 0, परत पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली बघा, निगेटिव्ह व्हॅल्यू आत्ताच झाली होती ना, म्हणजे ए ओमेगा 0, तर आता काय मायनस ए ओमेगा, परत 0, ठीक आहे, परत ए ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण एक सायकल नंतर त्या वेळेला रिपीट करू शकतो किंवा आपल्याला त्या व्हॅल्यू प्रेडिक्ट करता येतात. म्हणून त्यांनी जे 5π/2 हे जे नेक्स्ट कॉलम दिला होता, ठीक आहे, टेक्स्ट बुक मधला, हे मी घेतला नाही, घेण्याची गरजच नाही. ठीक आहे, कारण ते आपल्याला प्रेडिक्ट करता येतं. ठीक, कारण त्या व्हॅल्यूज रिपीटेड आहेत. रिपीटेड काय आहेत सर, बिकॉज दिस साइन अँड कॉस फंक्शन्स आर पिरियडिक फंक्शन्स. ठीक आहे, मला वाटतं आता हे टेबल आम्हाला लक्षात आला पाहिजे. फर्स्ट स्टेप काय होती, ही कंडिशन, ठीक आहे, फायची कंडिशन आणि त्याच्यावरनं डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज. हे काय असं लिहायचं नाही, 1 2 3 4, ते फक्त समजण्यासाठी होतं. पहिली कंडिशन काय होती, हे फर्स्ट स्टेप ही होती फायची कंडिशन. दुसरी स्टेप काय, टेबल ड्रॉ करायचा. ठीक आहे, आता हे फर्स्ट आणि सेकंड स्टेप झाल्यानंतर थर्ड स्टेप येते ग्राफची. याला जरा लिहून द्या, पाठीमागे जाऊन पॉज करून. आता येते ग्राफ. थर्ड स्टेप काय येते, ग्राफची. म्हणजे या टेबलवरनं आपल्याला काय करायचं, ग्राफ करायचा. कशाचा काढायचा, एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि ऍक्सलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा ना, याच्या इक्वेशन मध्ये टीच व्हेरिएबल आहे, एक्सच्या इक्वेशन मध्ये टीच व्हेरिएबल आहे ना, ए पण कॉन्स्टंट असते, ओमेगा पण कॉन्स्टंट असते. इथे पण बघा, इथे पण बघा. म्हणजे मग आपल्याला ज्या व्हेरिएबल आहेत त्याची ग्राफ काढावा ना. कॉन्स्टंटचा ग्राफ तर स्ट्रेट लाईन येत असते, बरोबर आहे की नाही. म्हणजे मला पहिला ग्राफ काढायचा आहे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचा. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचा ग्राफ काढायचा. कसा येईल सर ग्राफ, तर ग्राफ काढणं अगेन सोपं आहे आता. ठीक आहे, ज्या व्हॅल्यूज मला एक्स आणि टीच्या इथं मिळत आहेत, ठीक आहे, एक्स आणि टी, एक्सच्या व्हॅल्यूज ज्या ज्या मिळाल्यात मला पर्टिक्युलर त्या अँगलसाठी त्या प्लॉट करून घ्यायच्या. पहिले ग्राफ काढताना एक्स वर्सेस टी काढायचं, तसंच इथं व्हेलॉसिटी वर्सेस टी काढायचं आणि नंतर ऍक्सलरेशन वर्सेस टी काढायचं, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पहिले अँगल्स मांडून घ्यायचे. अँगल्स कसे मांडायचे, 0 π/2, त्याच्यानंतर पाय, त्याच्यानंतर 3π/2. ठीक आहे, आणि नेक्स्ट व्हॅल्यू येते 2π ची. ठीक आहे, इथे पण 0 π/2, पाय, 3π/2 आणि 2π, बरोबर की नाही. अशा अँगल्स मांडून घ्यायचे हे. मग 0 ला किती आहे, 0 म्हणजे इथं आला पॉइंट.
पाय बाय टू ला किती आहे ए, म्हणजे कुठेतरी मॅक्झिमम ए इथे येईल ना, आणि इथं मायनस ए येईल. ठीक आहे, कारण डिस्प्लेसमेंट ए आणि मायनस ए अशा मॅक्झिमम व्हॅल्यू देते आपल्याला. वेलॉसिटी सुद्धा ए ओमेगा म्हणजे पॉझिटिव्ह ए ओमेगा असं म्हणायचं आहे मला, आणि मायनस ए ओमेगा अशा व्हॅल्यूज देते. ऍक्सलरेशन मायनस ए ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर अशा व्हॅल्यू देते. मग मला सांगा 0 ला 0 म्हणजे हा पॉईंट, पाय बाय टू ला ए म्हणजे कुठेतरी पाय बाय टू ला इथं पॉईंट येईल तो. त्याच्यानंतर पाय ला 0 म्हणजे तिसरा पॉईंट इथे येईल. 3 पाय बाय टू ला मायनस ए म्हणजे 3 पाय बाय टू ला इथे मला मायनस ए ला प्लॉट करावं लागेल. बरोबर आहे की नाही सांगा. 2 पाय ला 0 म्हणजे अगेन इथे येईल, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 1 2 3 4 5 पॉईंट मिळाले 5 अँगलसाठी. ड्रॉ करा बरं त्याला. ठीक आहे, मग आता तुम्ही म्हणसाल सर याला ड्रॉ करताना ना अशी कर्व लाईनच का ड्रॉ केली. ठीक आहे, कर्व लाईनच अशी ड्रॉ का केली, अशी स्ट्रेट का नाही ड्रॉ केली. इथून इथं अशी स्ट्रेट नाही केली ना मी, अशी कर्व केली. तर स्ट्रेट कधी करू शकतो, जर असं असेल तर ना, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम असं असेल तर करू शकतो ना. पण एक्स आणि टीच्या मध्ये साईन आला बघा, एक्स आणि टीच्या मध्ये साईन आहे ना, व्ही आणि टीच्या मध्ये साईन आहे. आणि साईन हे फंक्शन कसे असतात, हार्मोनिक असतात. हार्मोनिक म्हणजे ॲट एव्हरी टाइम इट विल चेंजेस ॲट एव्हरी टाइम. ठीक आहे, द व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड एक्सेलरेशन ॲज चेंजेस. मग सगळ्या याला जर चेंज होत असतील तर असा करा गर दाखवा. आणि तो एक चेंज कसा होतोय बघा, मिनिमम पासून मॅक्झिमम पर्यंत हळूहळू चेंज होतोय ना, म्हणजे असा कर्व येईल, स्ट्रेट लाईन नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे, असं काही विचारणार नाही तर आम्हाला एक्झाम मध्ये की स्ट्रेट का नाही काढलं, कारण साईनची वेव्हफॉर्म अशीच येते. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे कॉस. तर कॉसची वेव्हफॉर्म कशा पद्धतीने येते तुम्हाला माहिती आहे, अशा पद्धतीने येते कॉसची. याला कॉसची म्हणतात आणि याला साईनची वेव्हफॉर्म म्हणतात ना, हे आधीच पाहिल्यात आपण. ठीक आहे, म्हणजे ग्राफही काय येणार आहे ते ऑलरेडी आपल्याला माहितच आहे आता. ठीक आहे, हा साईनचा ग्राफ आहे जसा तसा आला. हा कॉसचा काय बघा, असा येतो का, आता काढला त्याप्रमाणे येतोय का. ठीक आहे, ही कॉसचा ग्राफ आहे. ठीक आहे, मग आता पहिली ए ओमेगा, मग 0 ला ए ओमेगा म्हणजे हा झाला आमचा फर्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर 90 ला 0 म्हणजे हा झाला दुसरा पॉईंट. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस ए ओमेगा म्हणजे हा झाला पायला मायनस ए ओमेगा ना, म्हणजे हा तिसरा पॉईंट झाला. 3 पाय बाय 2 ला 0 म्हणजे हा फोर्थ पॉईंट. त्याच्यानंतर ए ओमेगा म्हणजे हा झाला. ठीक आहे, 2 पायला. ठीक आहे, हा झाला ए ओमेगा. मग 1 2 3 4 5 ड्रॉ करा लाईन. ठीक आहे, अशा पद्धतीने येईल. ठीक आहे, बघा मी असंच म्हटलं होतं तुम्हाला, कारण कॉसची वेव्हफॉर्म अशीच येते ना. आता हे थोडंसं व्यवस्थित काढायचं, टेक्स्टबुक मध्ये बघूनच ग्राफ्स काढायचे. ग्राफ्स माझ्याकडनं बरोबर निघालेले नाही आहेत. ठीक आहे, साईनचा तरी निघाला, कॉसचा बरोबर नाही निघाला. हे कसं आहे की हे अशा पद्धतीने जाईल नाही, असं जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने जाईल. ठीक आहे, आणि यानंतर ते परत असंच रिपीट होईल. ठीक आहे, साईन सुद्धा बघा, एक वेव्हफॉर्म कंप्लीट झाल्यानंतर परत अशीच वेव्हफॉर्म मिळेल आम्हाला. कॉसची पण इथून ते इथपर्यंत अशी एक वेव्ह मिळेल, त्याच्यानंतर परत तीच रिपीट होत जाईल. म्हणजे बघा की यानंतर काय येणार आहे ते कर्व पण आपल्याला प्रेडिक्ट करता येते याच व्हॅल्यूचे. मला वाटते आता हे 2 ग्राफ आम्हाला कळाले असतील. यानंतर मी जरा हे 2 ग्राफ मिटवतो, व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन डिस्प्लेसमेंटचे, आणि इथं एक्सेलरेशनचा ग्राफ काढतो. बरोबर ना माझ्याकडं. ठीक आहे, इथे जागा नसल्यामुळे मी त्या मिटवल्या व्हॅल्यूज, आणि इथे एक्सेलरेशनचा ग्राफ काढतो. एक्सेलरेशनच्या व्हॅल्यूज काय, 0 आता हे माहिती आहे आपल्याला 0. ठीक आहे, पाय बाय 2 पाय, 3 पाय बाय 2 आणि 2 पाय. बरोबर आहे की नाही. ठीक आहे, आणि इथे काय म्हणावं लागेल आपल्याला, एक्सेलरेशन आहे. हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ होता. ठीक आहे, दिस इज डिस्प्लेसमेंटचा ग्राफ. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट. हा वेलॉसिटीचा ग्राफ होता. ठीक आहे, वेलॉसिटी. हा एक्सेलरेशनचा ग्राफ आहे. ठीक, हा एक्सेलरेशनचा ग्राफ आहे. मग पहिली व्हॅल्यू काय 0, तो फर्स्ट पॉईंट आहे. त्याच्यानंतर मायनस ए ओमेगा म्हणजे इथे कुठेतरी मायनस ए ओमेगा स्क्वेअर असेल, इथे कुठेतरी प्लस ए ओमेगा स्क्वेअर असेल. ठीक आहे, एक्सेलरेशन मध्ये मायनस. ठीक आहे, आणि प्लस या पद्धतीने व्हॅल्यू होतील ना. ठीक आहे, मग फर्स्ट पॉईंट हा, दुसरा मायनस, तर मग तो इथे कुठेतरी येईल. ठीक आहे, इथे कुठेतरी येईल ना. तिसरा पॉईंट 0 आहे म्हणजे इथे फर्स्ट सेकंड थर्ड. त्याच्यानंतर प्लस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे याला प्लस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे इथे कुठेतरी प्लॉट करावं लागेल मला. ठीक आहे, अगेन 0 म्हणजे इथे येईल. म्हणजे बघा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, म्हणजे अशा पद्धतीने ग्राफ येईल की नाही हो सर आमचा. ठीक आहे, म्हणजे बघा साईनच आहे पण उलटी साईड डायग्राम आहे. ही जशी होती त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे, आणि हे उलट आहे ना. मग उलट आहे म्हणजे यांच्या दोघांमध्ये फेज डिफरन्स पाय असते. पाय अपोजिट म्हणजे फेज डिफरन्स पाय, आणि सेम फेज असेल तर फेज डिफरन्स 2 पाय. ठीक आहे, हे जरा लक्षात ठेवा. ठीक आहे, काय म्हटलं मी, सेम
फेज असेल तर फेज डिफरन्स 2 पाय असला पाहिजे. अपोजिट फेज डिफरन्स कधी म्हणायचा, ज्यावेळेस पाय फेज डिफरन्स असेल. तर हे असं नोट डाऊन करून घ्यायचं. ठीक आहे. आता थर्ड स्टेप काय होती आपली, ग्राफ. तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं का आहे. फर्स्ट स्टेप तो फाय किती आहे, म्हणजे स्टार्ट कुठून झाला, मग त्या फायवरनं आपल्याला डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी ऍक्सलरेशनच्या इक्वेशन्स मिळतात. ही फर्स्ट स्टेप होती. दुसरी स्टेप, त्या इक्वेशन्सला ना डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी ऍक्सलरेशनला आपण स्टँडर्ड काही अँगल सोबत त्याच्या व्हॅल्यूज मांडल्या, म्हणजे टेबल मांडला होता. ती सेकंड स्टेप होती. थर्ड स्टेप काय, डायग्राम्स ड्रॉ केल्या त्या टेबलवरनं डिस्प्लेसमेंटची, वेलॉसिटी, ऍक्सलरेशनची. ही थर्ड स्टेप आहे. आता फोर्थ पॉइंट आहे याच्यामधला कन्क्लुजनचा. कन्क्लुजन म्हणजे काय सर, या ग्राफवरनं काही कन्क्लुजन काढता येतं आपल्याला. ते 4-5 स्टेटमेंट आहेत महत्वाचे. ठीक आहे, ते लिहायचे. मी जे सगळ्यात महत्वाचे स्टेटमेंट आहेत ते आधी सांगतो. आता हे जे मी कन्क्लुजन, याच्यानंतर कन्क्लुजन सांगतोय आणि स्टेटमेंट सांगतोय त्याचे, ते तुम्ही टेक्स्टबुक मधले जशाला तसे पाहून लिहायचे. मी ते सगळे सांगणार आहे, सगळे एक्सप्लेनही करणार आहे. पण तुम्ही लिहिताना मी इथं काही लिहून देणार नाही, फार मोठं होईल मग ते लेक्चर. तुम्ही टेक्स्टबुक काढायचं आणि त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते कन्क्लुजन, ते व्यवस्थित लिहून घ्यायचे. आणि हे सगळे नोट्स बरोबर मी बघणार आहे क्लासमध्ये आल्यानंतर. ठीक आहे, लॉकडाऊन उघडल्यानंतर मी सगळं व्यवस्थित बघणार आहे. हे लिहा व्यवस्थित. क्लिअर का? हा, जर काय अडचण येत असेल कशी लिहायची वगैरे, तर ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा तसं की समजत नाही सर आम्हाला. ठीक आहे, कसं लिहायचं ते कळत नाहीये. ठीक आहे, किंवा कुठं लिहित नाही. मी पेज नंबर सांगतो किती आहे ते, कमेंटमध्ये मला तसं ठीक आहे मेन्शन करत चला. मी फर्स्ट स्टेटमेंट सांगतोय कन्क्लुजनचं. याच्यानंतर फोर्थ स्टेप आहे आपली. थर्ड स्टेप झाल्या ग्राफवरच्या. फोर्थ स्टेपला आपल्याला कन्क्लुजन लिहायचं आहे. कन्क्लुजनमध्ये पहिलं स्टेटमेंट, फ्रॉम द अबोव ग्राफ ऑफ डिस्प्लेसमेंट अँड ठीक आहे वेलॉसिटी ऍक्सलरेशन. ठीक आहे, या सगळ्या ग्राफवरनं आपल्याला काय लक्षात येतं, पहिलं स्टेटमेंट, देर इज फेज डिफरन्स ऑफ π/2 बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. फर्स्ट स्टेटमेंट आहे, देर इज फेज डिफरन्स ऑफ π/2 इन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. कंप्लीट पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काय, की देर इज फेज डिफरन्स ऑफ π/2 बिटवीन वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, देर इज फेज डिफरन्स ऑफ पाय, कॅपिटल पाय, देर इज फेज डिफरन्स ऑफ पाय इन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सलरेशन. आता हे तिन्ही स्टेटमेंट पहिले लिहून घ्या. आता एक्सप्लेन करतोय मी काय. बघा, पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आपण या दोघांमध्ये π/2, या दुसऱ्यामध्ये म्हटलं या दोघांमध्ये π/2 आणि तिसऱ्यामध्ये म्हटलं या दोघांमध्ये पाय फेज डिफरन्स. आता हे कसं काय सर, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, एक ट्रिकच्या मदतीने सांगतो मी. ठीक आहे, तर π/2 या दोघांमध्ये किती आहे, π/2 फेज डिफरन्स आहे असं म्हटलं ना आपण. तर एवढं π/2 म्हणजे इथून इथपर्यंत π/2 जर झाकून घेतलं तुम्ही, तर बघा तुम्हाला ही वेव्हफॉर्म लक्षात येते का. असं झाकून घेतलं वगैरे हे काही लिहिण्यासारखा पार्ट नाही, पण मला काय एक्सप्लेन करायचं, फेज डिफरन्स दाखवायचा ना तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय, की ही वेव्ह याच्यापासून π/2 डिग्रीने पाठीमागे आहे, फेज डिफरन्स π/2. ठीक आहे, आता या वेव्हला जर तुम्ही π/2 पर्यंत झाकून घेतलं तर ही वेव्ह दिसते बघ. याच्यानंतर ही अशीच जाणार आहे. ठीक आहे, आणि इथे बघा. ठीक आहे, बरोबर एक्झॅक्ट हीच वेव्ह येते, कारण ही नंतर अशी वरतीच जाणार. म्हणजे मला काय म्हणायचं, ठीक आहे, या दोघांमध्ये π/2 फेज डिफरन्सला व्हॅल्यूज एक्झॅक्ट अपोजिट आहे, किंवा π/2 एवढ्या डिफरन्सला नाही, या दोघांच्या व्हॅल्यूज पण बघा तुम्ही एक्झॅक्ट व्हॅल्यू अपोजिट आहे. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे याची व्हॅल्यू जी आहे, ठीक आहे, तीच व्हॅल्यू याची ना. ठीक आहे, त्याच वेळेस मॅक्झिमम. ठीक, म्हणजे हा जर मिनिमम असेल तर ठीक आहे, हा त्यावेळेला हा मिनिमम असेल तर हा मॅक्झिमम आहे. म्हणजे 0ला हा किती आहे, मला काय म्हणतात, 0ला हा किती आहे, मिनिमम. हा 0ला मॅक्झिमम. हा π/2 ला किती आहे, मॅक्झिमम आहे ना, हा π/2 ला 0 आहे. ठीक आहे, कळतंय का मला काय म्हणतात, एक्झॅक्ट अपोजिट ना. क्लिअर. यांच्या दोघांमध्ये π/2 डिफरन्स आहे. ठीक आहे, π/2. ठीक आहे, फेज डिफरन्स आहे. म्हणजे अगेन ही याच्यापेक्षा π/2 न समोर आहे. आणि या दोघांमध्ये पाय फेज डिफरन्स आहे, पाय आहे, तर मग पाय एवढं झाकून घ्या, बघा तुम्हाला हीच वेव्ह पण दिसेल. ठीक आहे, म्हणजे ही वेव्ह ऍक्सलरेशनची याच्यापेक्षा पाय डिग्रीने पाठीमागे असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे हे सगळं काही लिहायचं नाही, तुम्हाला लिहायचे 3च स्टेटमेंट महत्वाचे आहेत. या दोघांमध्ये फेज डिफरन्स π/2, ते आधी सांगितले मी 3 डिफरन्स. या दोघांमध्ये फेज डिफरन्स π/2, यांच्यामध्ये पाय फेज डिफरन्स. हे 3 स्टेटमेंट अतिशय महत्वाचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतरचे जे 3 स्टेटमेंट आहेत ते कोणते आहेत आता मी सांगतोय. ठीक आहे, फ्रॉम द अबोव कर्व, ठीक आहे, वी कॅन से दॅट डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी ऍक्सलरेशन्स आर द फंक्शन्स ऑफ टाइम. बरोबर ना. हे झालं 4th नंबरचं स्टेटमेंट. हे तेवढं महत्वाचं नाही, आधी 3 फार महत्वाचे. आता जे 3 सांगतोय मी ते कमी महत्वाचे. ठीक आहे, 4th स्टेटमेंट काय, ठीक आहे, ऑल द
ठीक आहे, डायग्राम्स आर द फंक्शन्स ऑफ टाइम. फोर्थ नंबरचं स्टेटमेंट सांगतोय की फ्रॉम द ग्राफ्स वी कॅन से दॅट डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन्स आर साइन कर्व. दे आर साइन कर्व. डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन्स आर साइन वेव्स. ठीक आहे, अँड द वेलॉसिटी इज कॉस वेव. बरोबर आहे, वेलॉसिटी इज कॉस वेव. असे 5 स्टेटमेंट लिहा, 5च महत्वाचे. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये एक 6वं पण दिलेलं आहे. ठीक आहे, ते म्हणतायत की 2π नंतर 6वं स्टेटमेंट काय की 2π नंतर ती व्हॅल्यूज आफ्टर इच 2π द व्हॅल्यूज ऑफ इच डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन्स आर रिपीटेड. क्लिअर. खूप वेळ झाला, मला वाटते आता या पॉइंटला आपण व्यवस्थित कंप्लीट केलं. वारंवार बघा, थोडंसं कन्फ्युजन याच्यावर होण्यासारखं आहे. ठीक आहे, आणि आपण इथे आता थांबूया. एक्स्ट्रीम पोझिशनचं तुम्हाला करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.